हे गाईज, मी प्रथमेश मते. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी आणि माझे काही मित्र चिंचपोकलीचा राजा आणि लालबागचा राजा याचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर ते आम्हाला कसं घडतं, तर आता काहीच वेळात आम्ही निघणार आहोत. तर आता मी थोडीशी तयारी करतो आणि मग आपण लगेच जाऊ चिंचपोकलीचा राजाचं दर्शन घ्यायला आणि जमलं तर लालबागच्या राजाचं दर्शन पण घेऊ. सो लेट्स सी. तर गाईज, आता मी रेडी झालेला आहे. तर आउटफिट एवढं खास नाही, एक शर्ट, एक बॅग आणि एक डार्क ब्ल्यू जीन्स घातलेली आहे. तर आता आम्ही जास्त टाईम नाही लावणार, आम्ही डायरेक्ट आता जाऊ आमच्या स्टॉपवर. तर मी तुम्हाला भेटतो आमच्या डायरेक्ट स्टॉपवर. सो बघा. तर आता स्टॉपवर उभे आहेत, बसची वाट बघत आहोत. थांबल का? तरी बघा पोरं का चिंतामणी आणि लालबागचं दर्शन घेण्यासाठी आलेत. पोरं एक्सायटेड का की ना? नेहमीप्रमाणे झोपणारा. तर आता कुर्ला स्टेशनवर आहेत. कुर्ला स्टेशनवरून चिंचपोकलीला जाणार आहेत. आता ही दुसरी ट्रेन पकडली आपण. आता आपण कुर्ल्यावरून जाऊ चिंचपोकलीला. काय आता चिंचपोकली स्टेशनवर उतरलो आहोत. आता काहीच मिनिटात आपला चिंतामणीचं दर्शन होणार आहे. दाखवतो तुम्हाला कसं काय आहे, किती भक्त आले, किती गर्दी आहे, कसं काय आहे, समोरून दर्शन होतोय की लांबून होतंय, मुख दर्शन होतंय, कसं काय सगळं दाखवतो तुम्हाला. आता काही मिनिटात आपल्याला दर्शन होईल. प्रॉपर सिक्युरिटी. अरे माझा चिंतामणी आला, अरे माझा चिंतामणी आला. तर काही बघू शकतात चिंचपोकलीचा चिंतामणी. काही चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे. पत्ताच नाही कसा झाला, पटकन निघलो बाहेर. जेवढा दाखवायचा प्रयत्न करू शकतो तो तेवढा दाखवला मी. बाकी काही चुकलं तर सांगा कमेंटमध्ये, जरा सपोर्ट करा. पहिलाच ब्लॉग आहे. आता या ठिकाणी आलो. तर काही आता आपण VIP दर्शनात थ्रू आत जातो. तर आता दर्शन घेतो. मुंबईच्या राजाची पोरा हुशार. तर काय आता मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. तर पब्लिक पाहू शकता. आहे आलो. तर गाईज, आपण आता परेलचा राजा पाहायला जाणार आहोत. तर तिथलं पण दर्शन घेऊया. जमेल तसं मी तुम्हाला सर्व दाखवेन. तर प्लीज पहा. तर मी जास्त बोललो नाही, कारण की खूप रश होता तिथे. तर जसं बोलायला जमेल मी तसं बोलेन. कसं असेल तिथला राजा दाखवायचा प्रयत्न करेन. तर गाईज, आता आपण परत दुसरं VIP पास घेतला आहे. तर आता आपण परेलचा राजा पाहायला आलो आहे. तर गाईज, आता परेलचा राजा पाहून झालेला आहे, दर्शन केलेलं आहे. तुम्ही पण पाहिलंच आहे तसा. तर आता आम्ही चाललोय, जरा नाश्ता करतो थोडा. परेलचा महागणपती आहे ते बघायला चाललो. हो. रूप धारण करून छाती फाडून आपल्या हृदयातील प्रभू श्रीरामांचं सर्वांना दर्शन घडवतात. हे पाहून प्रभू श्रीराम
आणि सीतामाई प्रसन्न होऊन मारुती रायाला वरदान देतात की माझ्या पुढील अवतारात सुद्धा तू माझ्या सोबत असशील. सगळी दमून बसलेत आता, खूप दमलो. तू कसं वाटतंय? झालेली आहे आमची. आता लालबागचा राजा दर्शन पण घेतलं आम्ही. आता चालू घरी गर्दी बघा, गर्दी बघा. मन पण नाहीये आणि पाय पण असं दुखतात. तोंड बघा, तोंड बघा. तर गाईज आता स्टेशन बंद झालेलं आहे, तर आम्ही आता घरी जायचं कसं, मोठं टेन्शन आहे आता. आता नुसतं फिरतो इकडे तिकडे. करायचं काय, झोपायला जागा नाही इथे. त्या वाजल्यात रात्रीचे 2. गाड्याला पण साथ नाही देत. हे देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान. मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा. देवा आलोय आम्ही तुम्हा शरण, देवा आलोय आम्ही तुम्हा शरण. करीतो तुम्हा नमन बाप्पा, करीतो तुम्हा नमन. तुझ्या कृपेची बरसू दे माया, झोली भरू दे सुखान. काहीच आता जवळजवळ 2:45 झालेले आहेत, तरी पण आम्ही सर्व गणपतींचं दर्शन घेत आहोत. असतील नसतील तेवढे सगळे. आम्ही करणार ठरवून आलेलो आहे. मुंबईचे जेवढं गणपती आहेत तेवढं गणपती आम्ही पूर्ण करणार. हो, पण मेन चिंतामणी आणि लालबाग होता, तर लालबाग पब्लिक खूप आहे त्यामुळे आम्हाला जाता नाही आला. आम्ही तिथे पण जाणार. काहीच आपण इथे आलो आहोत, तर इथं तुम्ही पाहू शकता नवीन स्टाईलची काहीतरी मकार आहे, तर खूप भारी वाटते बघा. हाय गाईज. तर काही आता रात्रीचे 3 वाजलेत, अजून आम्ही सगळे गणपती बघतो किती आहेत किती नाही. अक्षरशः खूप दमलो. पाय एवढे आंबलेत, सगळेच दमलेत. आता पाहूया, जवळजवळ 15 ते 20 गणपती बघितले. काय पाय दाबलेला का बरं वाटत झाला. आता पांढरे फडके होईल. कसा पंडारी शट पडके बिगर वाला बिलगड चकडे वाला पंडारी शट. तर काही आता रात्रीचे 3:45 झालेले आहेत, ते ट्रेन बंद आहे. तर पाहू शकता आम्ही कसं उभे आहेत गरीबासारखे. एवढे थकलोय की बापरे, नाही सांगू शकत काय. सगळ्यांची तोंड बघा. तर बघू आता किती टाइम होतोय, नंतर आम्हाला किती टायमाने सोडतील, कधी ट्रेन भेटेल त्याचं काय. पोलीस पण सगळे फिरतात बघा कशी गर्दी आहे. ट्रेनचं दर्शन घ्यायला पब्लिक बघा. पब्लिक बघा ट्रेनसाठी फुल रश. तर काय आता आपण घरी चाललो आहोत. तर कुठं भेटली ट्रेन बरा वाटते थोडा. खूप पब्लिक आहे बघा. तर आताच कुर्ला ट्रेनमधून उतरलो, कुर्ला स्टेशनवर. आता दुसरी ट्रेन पकडणार आहोत घरी जायला. तर वाजले सकाळचे 5 आऊट झाले. फायनली आपण पनवेल स्टेशनवर पोचलेलो आहोत आणि खूप दमलेलो आहोत. तर माझा काही चुकला असेल या ब्लॉगमध्ये तर तुम्ही नक्की सांगा.
तर प्लीज मला सपोर्ट करा थोडा, तुमच्या प्रेमाची गरज आहे. तर प्लीज लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब. काही चुकलं असेल तर सांगा नक्की. तर ठीक आहे, तर हा व्लॉग मी इथे नाही स्टॉप करत. पनवेल बस स्टँड वाजले सकाळचे 6:15. तर गाईज आता बसमध्ये बसलेलो आहोत. तर आता इथून जाऊ आपण आपल्या स्टॉपवर. स्टॉप आला. आता आपण पोचलोय आपल्या स्टॉपवर. झोपलेलो थोडा बसमध्ये. तर गाईज आता मी घरी पोचलेलो आहे. घड्याळात वाजले सकाळचे 7:15. तर जवळजवळ 12 तास मी तिथे होतो आणि मी माझे मित्र खूप दमलेलो आहोत. एवढी गर्दी बाबा तुम्हाला दाखवलं सगळं कसं दर्शन झालं, किती पब्लिक होती, किती भक्त आले होते, किती नाही. तर माझा हा पहिला ब्लॉग होता. तर काय चुकलं असेल तर माफ करा आणि मला जरा सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर मी आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. बाय बाय. प्लीज लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब चॅनल. बाय बाय.